महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला। नागपुरात उद्या दुपारी 4 वाजता मंत्र्यांचा शपथविधी। हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्तार। मलाईदार खात्यांसाठी महिनाभर मंत्रिमंडळाचा विस्तार नाही तर हिवाळी अधिवेशनाच्या काळात एखादा स्फोट होऊ शकतो, संजय राऊतांचा दावा। शिंदे फडणवीसांमध्ये काल रात्री पाऊण तास बैठक। मंत्रिमंडळ विस्तारावर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा। मंत्रिमंडळ विस्ताराआधी गृह खात्यावरून रस्सीखेच सुरू, सूत्रांची माहिती। भावी मंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीस आज स्वतः फोन करणार, सूत्रांची माहिती। 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडे गृह आणि अर्थ खातं, एकनाथ शिंदेंकडे नगरविकास आणि महसूल तर अजित पवारांकडे गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम खातं असणार, सूत्रांची माहिती। महायुतीतील काही नेत्यांना मंत्रिमंडळाऐवजी पक्ष संघटनेत जबाबदारी मिळण्याची शक्यता। भाजपकडून गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण तर शिंदे गटाकडून संजय राठोड, तानाजी सावंत आणि केसरकरांना पक्ष संघटनेची जबाबदारी मिळणार, सूत्रांची माहिती। महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला। भाजप 21, शिंदेंची शिवसेना 13 आणि अजित पवार गटाला 9 मंत्रिपद मिळणार, सूत्रांची माहिती। भाजपकडून जुन्यांसोबत नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता। नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, देवयानी फरांदे, राहुल कुल, गोपीचंद पडळकर यांना संधी, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीनं जिंकल्यानंतर कुणाला जेलमध्ये टाकायचं ठरवलं होतं, मात्र मतदार सुज्ञान त्यामुळे त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं। भाजप नेते रावसाहेब दानवेंचा महाविकास आघाडीवर निशाणा। नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू। विमानतळ ते फडणवीसांच्या निवासस्थानापर्यंत भव्य रॅली काढली जाणार। चौकांमध्ये मोठमोठे होर्डिंग्ज, झेंडे लावले। आदित्य ठाकरे आज दादरमधील हनुमान मंदिराला भेट देणार। दुपारी 4:30 वाजता मंदिराला भेट देणार। 80 वर्ष जुनं हनुमान मंदिर पाडण्यासाठी रेल्वेची नोटीस। भाजपनं दादरच्या हनुमान मंदिरात यावं। भाजप खरंच हिंदुत्ववादी पक्ष आहे का हे पाहायचंय। हनुमान मंदिर पाडण्यासाठी रेल्वेच्या नोटीसीनंतर राऊतांचा भाजपला इशारा। मस्साजोग हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीऐवजी एसआयटी कडून करावा, मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी केली। आमदार सुरेश धस यांची माहिती। नांदेडमध्ये अपहरण झालेल्या ठाकरे गटाचे शहर प्रमुख गौरव कोटगिरे यांची 4 तासांनंतर सुटका। गौरव कोटगिरेंना सुटकेनंतर पोलिसांशी संपर्क साधला। कोटगिरेंचं 7 ते 8 जणांनी अपहरण केलं होतं। अपहरण झालेल्या गौरव कोटगिरेंनी अज्ञाताविरोधात तक्रार दिली। अपहरणकर्त्यांनी धमकी दिल्याविरोधात फिर्याद, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या हस्ते नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार। पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदारसंघातील आमदारांचा सत्कार। संसदेत 4 दिवस संविधानावर विशेष चर्चा। राज्यसभेच्या खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी। संविधानावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत उत्तर देणार। कोल्हापुरातील पंचगंगा नदी पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात। पंचगंगा नदीवरील तेरवाड बंधाऱ्यावर हजारो मासे मृत तर नदीकाठावरील अनेक गावांमध्ये कावीळीची साथ। सातारा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय निकम यांचा जामीन अर्ज फेटाळला। लाच प्रकरणाच्या आरोपात केला होता अटकपूर्व जामीन अर्ज। बोईसरच्या पायस्थळ जवळील पेट्रोल पंपावर तुफान हाणामारी। सीएनजी भरल्यानंतर बराच वेळ गाडी चालू न झाल्यानं राडा। पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांकडून गाडीतील तिघांना बेदम मारहाण। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक। अभियांत्रिकी कामांसाठी विद्याविहार आणि ठाणे स्थानकादरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गावर ब्लॉक। नागपूर वर्धा मार्गे 17 आणि 18 डिसेंबरला धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द। सिंदी रेल्वे स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगचं काम सुरू असल्यानं 2 दिवस ब्लॉक असणार। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशात 13,750 एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागा वाढवल्या। दरवर्षी जवळपास 15,000 जागा निर्माण करण्याचं आरोग्य मंत्रालयाचं ध्येय। सोयाबीन, मूग आणि उडदाच्या हमीभावानं होणाऱ्या खरेदीला मुदतवाढ। डिसेंबर अखेर विविध सरकारी संस्थांकडून ही खरेदी होणार। राज्य सरकारच्या निर्णयामुळे मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा। काश्मीरच्या मैदानी भागात झालेल्या हिमवृष्टीनंतर खोऱ्यातील किमान तापमानात घसरण। अनेक भागात थंडीची लाट येण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। पुणे शहरात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना कमी दरात अभ्यासिकांची सुविधा होणार। नाममात्र दरात जागा उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेची तयारी सुरू। पुण्यात किमान तापमानात वाढ मात्र थंडी कायम राहणार, हवामान विभागाचा अंदाज। भंडारा जिल्ह्यात तापमानात घट। जिल्ह्यातील किमान तापमान 10 अंश सेल्सिअसवर। नंदुरबार, सातपुड्यात थंडीची लाट कायम। तापमान 8 अंश सेल्सिअसच्याही वर। धाराशिव जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला। जिल्ह्यात तापमानाचा पारा 11 अंशावर।
शिर्डीतील साईबाबांच्या मूर्तीचं 20 डिसेंबरला 3D स्कॅनिंग होणार। मूर्तीची हुबेहूब प्रतिकृती भविष्यात तयार करता यावी, तसंच मूर्तीची सद्यस्थितीचा अंदाज येण्यासाठी 3D स्कॅनिंग केलं जाणार। कोल्हापुरात श्री क्षेत्र नरसिंहवाडीत दत्त जयंतीनिमित्त मंदिराला आकर्षक सजावट, दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत म्हणून पाटण तालुक्यातील मान्याची वाडी दिल्लीत गौरव, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा पुरस्कार प्रदान। सोलापूरच्या लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीकडून ईव्हीएमच्या समर्थनार्थ ठराव, ग्रामपंचायत सदस्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। चांगल्या पावसामुळे यंदा वाशिम जिल्ह्यातील रब्बी हंगामानं नवा उच्चांक गाठला। जिल्ह्यात 1,06,438 हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी। मराठवाड्यातील 11,42,000 शेतकऱ्यांनी काढला रब्बीचा पीक विमा। आपत्तीमुळे पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी। वाशिम जिल्ह्यात 1,06,438 हेक्टरवर रब्बीची पेरणी, मात्र जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा पेरा घटला। अमरावतीत 3 दिवसांपासून एनआयएची टीम तळ ठोकून छायानगरमधील 23 वर्षीय तरुणाची आज पुन्हा चौकशी होणार। तरुणाचा पाकिस्तानामधील संघटनांशी संबंध असल्याचा संशय। महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य सेवेवर प्रश्नचिन्ह, आरोग्य अधिकाऱ्यांची कामगिरी अतिशय खराब। राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातून आकडेवारी समोर। कोल्हापूरच्या इचलकरंजीत यंत्रमाग कारखान्यात कांडी मशीनमध्ये कार फडकून महिलेचा मृत्यू। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात महिलेच्या मृत्यूची नोंद। कोल्हापूरच्या इचलकरंजीत चैनीसाठी गाड्या चोरणाऱ्या दोघांना अटक, आरोपींकडून चोरीच्या 7 गाड्या जप्त। रत्नागिरीतील जेएसडब्ल्यू वायुगळती प्रकरणी जिल्हा प्रशासन ऍक्शन मोडवर, जेएसडब्ल्यू पोर्टच्या चौघांवर गुन्हा दाखल, देखरेखीच्या कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका।